श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। पंचांगानुसार यावर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी येत आहे आणि या दिवशी महाशिवरात्र व्रत आहे। हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते। धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता। त्यामुळे भाविक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात। असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले तर ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करतात। या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्यांची विधीपूर्वक पूजा सुद्धा करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भोलेनाथांशी संबंधित काही गोष्टी घरी आणल्या गेल्यास ते खूप शुभ मानले जाते। आता बघूया त्या कुठल्या गोष्टी आहेत। तर त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नंदी प्रतिमा। महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नंदी प्रतिमा आणणे शुभ मानले गेले आहे, कारण भगवान शंकराचे वाहन नंदी त्यांना खूप प्रिय आहे। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरात बसवली तर भोलेनाथ प्रसन्न होतात। नंदीची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही। दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे महादेवांचं सर्वात आवडतं म्हणजेच रुद्राक्ष। धार्मिक शास्त्रानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष घरी आणावा। रुद्राक्ष आणून मंत्रोच्चार करून धारण करावे। तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत रुद्राक्ष देखील ठेवू शकता। असे करणे खूप शुभ मानले जाते। तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंग। आता काही मान्यतेनुसार शिवलिंग घरात ठेवू नये, पण पारद किंवा चांदीचे शिवलिंग घरात ठेवता येते। अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी या धातूंनी बनवलेले शिवलिंग आणून त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करावी आणि त्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी। असे केल्याने आपल्यातले पितृदोष आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते। चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे बेलपत्र। भोलेनाथांना बेलपत्र खूप आवडते, हे सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणून शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते। यावर भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वादाचा वर्षाव करतील। शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे महामृत्युंजय यंत्र। धर्मशास्त्राप्रमाणे महामृत्युंजय मंत्रात खूप मोठी शक्ती असते। अशात घरात जर महामृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले गेले आहे। महाशिवरात्रीला महामृत्युंजय यंत्र घरात आणणे खूप शुभ ठरते। या दिवशी या यंत्राचे पूजन करून जातकांना आजार, दोष, भीती आणि आर्थिक संकट यांपासून सुटका मिळते। तर हे होते महत्त्वाचे 5 गोष्टी ज्या तुम्ही महाशिवरात्रीला नक्की आणावे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।